कर्क राशी 6 ते 12 एप्रिल 2026 साप्ताहिक राशीफल. कर्क राशीवाल्यांनो, हा आठवडा तुमच्यासाठी भावनांचा आणि प्रगतीचा सुंदर संगम घेऊन येतो आहे. आतापर्यंत मनात दडवून ठेवलेले विचार, स्वप्न आणि अपेक्षा आता हळूहळू वास्तव्यात येऊ लागतील. थोडं संयम, थोडी मेहनत आणि थोडा आत्मविश्वास या तिन्हींचा योग्य वापर केला तर हा आठवडा तुमच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरू शकतो. विशेष म्हणजे करिअर आणि वैयक्तिक आयुष्यात अचानक बदलाची चिन्हे दिसतील. या आठवड्यात तुमचं लक्ष करिअरकडे अधिक वळेल. नवीन संधी, नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. काही लोकांना अचानक प्रोजेक्ट किंवा प्रमोशनची संधी मिळू शकते. ऑफिसमध्ये वरिष्ठांचा विश्वास जिंकण्याची संधी आहे. व्यावसायिकांनी नवीन निर्णय घेताना थोडं विचारपूर्वक पाऊल टाका. हा काळ आपल्या क्षमतेला ओळखून पुढे जाण्याचा आहे. कर्क राशी, या आठवड्यात तुमच्यासाठी खूप सुंदर सकारात्मक ऊर्जा काम करत आहे. मनातील इच्छा पूर्ण होण्याचे संकेत. ज्या गोष्टीसाठी तुम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत होतात त्यात आता हलकीशी प्रगती दिसेल. युनिव्हर्स तुमच्या बाजूने काम करत आहे. नात्यांमध्ये गोडवा वाढणार. जोडीदार, कुटुंब किंवा मित्र सगळ्यांशी तुमचं बॉन्डिंग अजून मजबूत होईल. एखादी जुनी गैरसमजूत दूर होण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये छोटं पण महत्त्वाचं यश. मोठा ब्रेक तो नसला तरी छोट्या छोट्या गोष्टीतून कॉन्फिडन्स वाढेल. हेच पुढे मोठ्या यशाचं कारण बनेल. आत्मविश्वास वाढेल. तुम्ही स्वतःवर जास्त विश्वास ठेवायला सुरुवात कराल. मी करू शकतो किंवा शकते ही भावना तुमच्या जागी होईल. चांगल्या बातमीचे योग. या आठवड्यात एखादी पॉझिटिव्ह न्यूज, मेसेज किंवा कॉल तुमचा दिवस खास बनवू शकतो. जे काही घडत आहे ते तुमच्या चांगल्यासाठीच आहे. थोडं थांबा, थोडं विश्वास ठेवा. नशीब तुमच्या बाजूने वळत आहे. कर्क राशी, हा आठवडा तुम्हाला हळूहळू हॅपी आणि स्टेबल लाईफकडे घेऊन जाणार आहे. कधी कधी आयुष्य असं वाटतं ना की सगळं थांबलंय, सगळं शांत आहे, पण त्या शांततेतच एक मोठा बदल घडत असतो. हा आठवडा अगदीच तसा आहे. हळू पण खोलवर बदल घडवणारा. मनातील एक इच्छा आता जवळ येते. तुम्ही ज्यासाठी मनापासून प्रार्थना केली होती, ज्यासाठी शांतपणे वाट पाहत होता, त्याचं उत्तर आता हळूहळू तुमच्याकडे येते. कदाचित मोठ्या आवाजात नाही, पण एक छोट्या संकेताच्या रूपात. नात्यांमध्ये एक सुंदर वळण. ज्या नात्यांमध्ये थोडी दुरावा आली होती तिथे पुन्हा ऊब येईल. एखादं साधं कसं आहेत किंवा एक छोटासा मेसेज तुमच्या मनाला खूप काही देऊन जाईल. तुमच्यातला आत्मविश्वास पुन्हा जागा होतोय. काही दिवसांपासून तुम्ही स्वतःवर थोडं कमी विश्वास ठेवत होतात, पण आता तुमच्यातली ती जुनी ताकद, ती शांत शक्ती पुन्हा जागी होते. तुम्ही जास्त बोलणार नाही, पण तुमचं काम स्वतःच बोलायला लागेल. एक अनपेक्षित आनंद. या आठवड्यात काहीतरी छोटं अनपेक्षित घडेल जे तुमच्या चेहऱ्यावर खरंखुरं हसू आणेल. संपूर्ण आठवड्यात सुंदर संदेश. तुमच्यासाठी जे ठरलं आहे ते कुणीही थांबवू शकत नाही. थोडं थांबा, थोडा विश्वास ठेवा, कारण कर्क राशीवाल्यांनो, तुमचा आयुष्य आता हळूहळू उजळायला सुरुवात होत आहे. तुमच्या मनात एक इच्छा आहे जी तुम्ही कुणालाही सांगितली नाही, फक्त मनात ठेवली आणि शांतपणे वाट पाहत राहिलात. आता त्या इच्छेचं उत्तर युनिव्हर्स तुमच्याकडे पाठवत आहे. कदाचित एखादा फोन कॉलमधून, कदाचित एखाद्या व्यक्तीच्या रूपात किंवा एखाद्या अचानक आलेल्या संधींमधून. कर्क राशी, हा आठवडा फक्त दिवसांचा नाही तर मनाच्या आत चाललेल्या बदलांचा प्रवास आहे. बाहेरून सगळं शांत दिसेल, पण आतून तुम्ही खूप काही समजत आहात, शिकत आहात आणि बदलत आहात. या आठवड्यात तुमचं मन खूप संवेदनशील आणि जागरूक राहील. काही जुन्या आठवणी पुन्हा डोकावतील. एखाद्या व्यक्तीबद्दलचे खरे फिलिंग्स तुम्हाला स्पष्ट होतील. पण हे सगळं तुम्हाला कमजोर करायला नाही, तर तुम्हाला मजबूत आणि स्पष्ट बनवायला आहे. तुम्ही आता लोकांना नव्हे तर स्वतःला समजून घेण्याच्या टप्प्यावर आहात. हा आठवडा मोठ्या बदलांचा नसला तरी स्ट्रॉंग फाउंडेशन तयार करणार आहे. तुमचं काम लोकांच्या लक्षात येईल. वरिष्ठ तुमच्यावर विश्वास ठेवायला लागतील. नवीन जबाबदारी मिळू शकते. नवीन आयडिया सुचतील, पण लगेच डिसिजन घेण्यापेक्षा निरीक्षण करा. हा काळ स्लो आणि पॉवरफुल ग्रोथचा आहे. नातेसंबंधांमध्ये संवाद खूप महत्त्वाचा ठरेल. एखादी जुनी गैरसमज दूर होऊ शकते. जर अविवाहित असाल तर एखादी खास व्यक्ती आयुष्यात येण्याची शक्यता आहे किंवा एखाद्या जुन्या व्यक्तीशी पुन्हा संपर्क. प्रेमात घाई नको, पण मनापासून जगायला शिका. कुटुंबियांचा सपोर्ट तुम्हाला मिळेल. घरात एखादी चांगली बातमी किंवा छोटा आनंद मिळेल. तुम्हीही एखाद्याला इमोशनल सपोर्ट देऊ शकता आणि त्यातून तुम्हाला समाधान मिळेल. मानसिक ताण वाढू शकतो, यासाठी ओव्हर थिंकिंग टाळा. सकाळी थोडं ध्यान करा, निसर्गात वेळ घालवा. मोबाईल, सोशल मीडियापासून थोडा ब्रेक घ्या. मन शांत असेल तर शरीर आपोआप साथ देईल.
या आठवड्यात एक अशी घटना घडेल जी तुम्हाला लगेच मोठी वाटणार नाही, पण काही दिवसांनी कळेल हीच गोष्ट माझ्या आयुष्यात बदल घडवणारी होती. कर्क राशी, या आठवड्यातील ग्रहस्थिती तुम्हाला पोषक स्पंदनातून भरून टाकेल, कारण चंद्र तुमची संवेदनशीलता वाढवेल. सोमवार स्वतःची काळजी घेण्यासाठी आवाहन करतो. व्यस्त आठवड्यासाठी सज्ज होण्याकरिता विश्रांती घ्या. मंगळवार व्यावसायिक आकांक्षांना उजाळा देईल आणि सहकार्याची शक्यता निर्माण करेल. नवीन भागीदारीसाठी पहिले पाऊल उचलण्याचा विचार करा. बुधवारी केलेला एक सहानुभूतीपूर्ण हावभाव मैत्री अधिक घट्ट करेल आणि परस्पर आधार देईल. गुरुवार आर्थिक बाबींमध्ये व्यावहारिक लक्ष घालण्यास सांगेल. खर्चाऐवजी बचतीसाठी रणनीती आणि नियोजन करा. आठवड्याच्या शेवटी कौटुंबिक संबंध आणि वैयक्तिक नात्यांवर भर दिला जाईल. शुक्रवारची संध्याकाळ गैरसमज दूर करणाऱ्या मनमोकळ्या संभाषणांसाठी आदर्श आहे. शनिवार तुमच्या सर्जनशीलतेला चालना देईल, कारण वैयक्तिक प्रकल्प अधिक खोलवर परिणाम करतील. रविवारचे वैश्विक मार्गदर्शन भावनिक स्पष्टता वाढवेल, ज्यामध्ये स्वप्ने सूक्ष्म अंतर्दृष्टी प्रदान करतील. अनावश्यक चिंता सोडून द्या आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या व जोपासण्याच्या तुमच्या नैसर्गिक क्षमतेवर विश्वास ठेवा. या आठवड्यात निर्माण झालेल्या सखोल नात्यांना स्वीकारा, ज्यामुळे भावनिक बुद्धिमत्ता तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रगतीचा मार्ग प्रशस्त करेल. या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग पांढरा आणि हलका निळा असेल. शुभ क्रमांक 2 आणि 4 असेल आणि शुभ दिवस सोमवार आणि शुक्रवार असेल. या आठवड्याचा तुम्हाला अंतिम संदेश हा मनाला भिडणारा असेल. तुम्ही खूप काही सहन केलं आहे, शांतपणे कुणालाही न सांगता. पण आता नशीब तुमच्यासाठी हळूहळू दरवाजे उघडत आहे. जे तुमचं आहे ते तुमच्यापर्यंत नक्की येणार. फक्त विश्वास ठेवत राहा. एकंदरीतच पाहता कर्क राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.